खंडणी प्रकरणात दाऊदच्या भावाची निर्दोष मुक्तता करण्यात आली। आताची मोठी बातमी आहे, 3 कोटीच्या खंडणी प्रकरणात ठाणे कोर्टाच्या वतीने हा निकाल देण्यात आला। बिल्डरकडून खंडणी मागितल्या प्रकरणी अटक झाली होती। सबळ पुराव्याअभावी इक्बाल कासकरची आता मुक्तता करण्यात आली आहे। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे इक्बाल कासकर। 3 कोटीच्या खंडणी प्रकरणी ठाणे न्यायालयाने या संदर्भात निकाल दिलाय। मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडून 3 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप होता। तर 2015 साली बोरिवलीतील गोराई येथे 38 एकरची जमीन व्यवहार प्रकरणात खंडणी घेतल्याचा आरोप होता। जमीन मालक आणि व्यावसायिकात झालेला करार काही कारणास्तव बांधकाम व्यावसायिकाला पूर्ण करता आला नव्हता। या कालावधीत जमीन मालकाने बांधकाम व्यावसायिकांकडे आणखी पैशांची मागणी केली होती। दरम्यान जमिनीचा भाव वधारल्याने जमीन मालकाने पैशांचा तगादा लावला होता। मात्र हा करार रद्द करताना 2 कोटी रुपये दिल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकाने आणखी पैसे देण्यास नकार दिला होता। शेवटी हा जमिनीचा करार करणारा रिअल इस्टेट एजंटपर्यंत पोहोचला। या प्रकरणात रिअल इस्टेट एजंटने इक्बाल कासकरची मदत घेतल्याचा आरोप होता। तर या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून ठाणे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून इक्बाल कासकर याला अटक केली होती। अखेर दाखल खंडणी प्रकरणी इक्बाल कासकर या विरोधात सबळ पुरावे पोलीस सादर करू शकले नाहीत। अखेर सबळ पुराव्याअभावी कोर्टाने आता निर्दोष मुक्तता केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।